त्यांच्या मुलाचा पराभव दादरमध्ये झाला माहीम मतदारसंघातून. हे त्यांचं शल्य खूप लागलं. म्हणजे भारतीय जनता पक्ष मनसे देखील ठेवणार नाही. त्यामुळे त्यांना एकत्र येण्याची गरजच आहे. आता अपरिहार्यता ज्याला म्हणतो ना ती आहे. बाळासाहेबांची सावली ही राज ठाकरे आहेत. बाळासाहेबांचे विचार आहेत तेच राज ठाकरेंचे विचार आहेत. वेगळे विचार काहीच नाही. शिवसेनेची जी विचारधारा आहे, मराठी माणूस, हिंदू, हे सगळं आहे, हेच त्यांच्याकडे पण आहे. विषय वेगळे काहीच नाही, तेच विषय आहेत. त्यामुळे त्यांच्याशिवाय नैसर्गिक मित्र असूच शकत नाही दुसरं कोणी. ही जी पोकळी, विरोधी पक्षाची जी पोकळी, हे दोन भाऊ एकत्र येऊन जर लढले एकत्रितरित्या तर ती विरोधी पक्षाची जागा त्यांच्याकडे राहू शकते. शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेचे जे आमदार निवडून आलेत ना, त्या प्रत्येक मतदारसंघातून जे 2 नंबरचे उमेदवार होते ना, त्यांना भाजप घ्यायला सुरुवात केलेली. महानगरपालिकेमध्ये हिंदू मुस्लिम चालत जाणार नाही, तिथं चालणारच नाही ना. उद्धव ठाकरे जाहीरपणे सांगतात आम्ही युती करायला तयार आहोत आणि हेच येत नाही, असं ज्यावेळेला वातावरण निर्माण होतं तर मराठी मतदारांमध्ये एक वेगळंच सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळू शकते. दोघांचे मतदार एकच आहेत, दोघांचे मतदारसंघ सारखेच आहेत. ती तडजोड कशी करणार? ज्या वेळेला युतीच्या चर्चा सुरू होतील ना, त्यावेळेला खरं स्पष्ट होईल. पण काही करून ते युती करतील असं मला तरी वाटतं. नमस्कार. द पॉलिटिक्सच्या पॉलिटिक्स टुडेमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अगदी 2-1 महिन्यापूर्वी हरीश केंची सरांचीच आपण मुलाखत घेतलेली आणि ती मुलाखत घेतल्यावर जे काय महाराष्ट्राचं राजकीय पटल आहे ते अगदी बदलायला सुरुवात झाली. आज पुन्हा आपल्यासोबत आहेत हरीश केंची सर, ज्यांनी सामनामधून अगदी शिवसेना उभारतापासून आत्तापर्यंत त्याचा प्रवास सगळा बघितला आहे. राज ठाकरे बाहेर पडताना पासून सगळं त्यांनी अगदी जवळून बघितलं आहे. सर, 20 वर्षानंतर 2 ठाकरे बंधू एकत्र आले, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, सामान्यपणे मराठीच्या विषयात दोघं एकत्र आलेले आहेत आणि उभ्या महाराष्ट्रातल्या मराठी मनाला एक सुखावणारं चित्र त्या दिवशी निर्माण झालेलं होतं. आणि मराठीसाठी म्हणून जी काम करणारी मंडळी होती त्यांना देखील एक दिलासा मिळाला की कोणीतरी नेता, झगडणारा, भांडणारा, रस्त्यावर उतरणारा माणूस नेता हवा होता. तो त्या दृष्टीतून मिळाल्यामुळे मराठीसाठी झगडणाऱ्या सगळ्या लोकांना एक आनंदाचं वातावरण निश्चितच निर्माण झालेलं आहे. या सगळ्याकडं मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून पण पाहिलं जातं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दोघं जण एकत्र राहतील का अशी खूप कुजबूज आहे, तर त्याच्याबद्दल काय म्हणा? याचं कारण असं कुजबूज होण्याचं कारण की तुम्ही पाहिलं असेल की जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया, ज्यावेळेला उद्धव ठाकरे बोलत होते त्यावेळेला त्यांच्या ज्या रिॲक्शन्स होत्या त्या स्पष्टपणे जाणवत होते की ते अस्वस्थ वाटत होते. म्हणजे अगदी मनापासून सगळं आहे असं वाटत नव्हतं. परंतु आत्ता त्यांना गत्यंतर नाही आहे. त्यांची ती फरफट आज ना उद्या होणारच आहे ती त्याच्याबरोबर. कारण या सगळ्या निवडणुकीचा कालावधी तुम्ही जर पाहिलात आणि त्यातल्या काय घडामोडी लक्षात आल्या तर त्यांना आता शिवसेनेवर येण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. बरं, एक तर तुम्ही जे त्यांनी मागच्या अनेक सभांमध्ये सांगितलं आम्ही कोणाबरोबर युती करणार नाही, स्वतंत्र लढणार, असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्यांची अवस्था अगदी कमी जागांची मतांची होत गेलेली. पण आता जर झालं सर्वायव्ह व्हायचं असेल त्यांना तर शिवसेनेवर येणं गरजेचं आहे. युती होईल हे अगदी उघडते, दोघांनाही सांगितलेलं, परंतु जागा वाटपावर त्यांचा प्रॉब्लेम क्रिएट होईल असं वाटतं. त्याचं कारण असं की दोघांचे मतदार हे मराठी आहेत. बरोबर, दोघांच्या जो हे आहे मतदारसंघाचं कॉन्स्टिट्युन्सीज आहेत ते सगळे तेच आहेत, मराठीच आहेत. मग ह्या मराठी मतदारसंघांमधून आपल्याला कशा जागा मिळतील म्हणून त्यांनी आज, मला वाटतं आज नाही काल त्यांनी एक भूमिका कार्यकर्त्यांसमोर घेतलेली, नेत्यांसमोर, की युती संदर्भात तुम्ही काहीही रिॲक्शन्स द्यायच्या नाहीत. त्यामुळे एक संशय किंवा एक अस्वस्थता निर्माण झालेली होती मनसैनिकांमध्ये, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली की असं का मानतायचं आहे. कारण आता त्यांना देखील गरज आहे ना. जर असा काही वेगळा निर्णय घेतला म्हणजे व्यासपीठावर येऊन त्यांनी सांगितल्यानंतर थांबायला जर सांगितलं त्यांनी तर त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो. कारण आत्ताच त्यांची विश्वासार्हता नाही आहे असं सर्वत्र म्हटलं जातं. आणि आपणही पाहिलेलं 2014 पाहिलं आहे, 19 पाहिलं आहे, 24 पाहिलं आहे. या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांचे बदलते जी धोरणं आहेत त्या धोरणांमुळे त्यांची विश्वासार्हता काय आहे या संदर्भात देखील शंका निर्माण होऊ शकते. आणि त्यांनी तर आता पुन्हा पुनर्विचार करायचा म्हणून ठरवलं तर मात्र त्यांना अडचण होईल,
आणि उद्धव ठाकरेंना त्याच्यामुळे सहानुभूती मिळेल. म्हणजे उद्धव ठाकरे जाहीरपणे सांगतात आम्ही युती करायला तयार आहोत, आहोत, आणि हेच येत नाहीत, असं ज्यावेळेला वातावरण निर्माण होतं तर मराठी मतदारांमध्ये एक वेगळंच सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळू शकते. हे तुम्ही एक भाकीत नोंदवत आहे. पण आजपर्यंत एकला चलोरेची भूमिका ठेवणारे राज ठाकरे आज त्यांना सर्व्हायव्हलसाठी बाकी सगळे पक्ष असताना पण शिवसेनाच हे का जवळचं वाटलं असेल? वैचारिक कसं असतं, शॅडो असतो. बाळासाहेबांची सावली ही राज ठाकरे आहे. हे बाळासाहेबांचे विचार आहेत तेच राज ठाकरेंचे विचार आहेत. वेगळे विचार काहीच नाहीत ना. पण त्यांचं वागणं, बोलणं, चालणं, विचार करायची पद्धती किंवा मांडण्याची पद्धत, किंवा तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं असेल, कुठल्याही प्रश्नाला थेट उत्तर देत नाहीत. कधी ते प्रतिप्रश्न करतात, प्रतिप्रश्न करून तुम्हाला गप करतात समोर. ही जी संबंध स्टाईल आहे किंवा शिवसेनेची जी विचारधारा आहे, मराठी माणूस, हिंदू, हे सगळं आहे, हेच त्यांच्याकडे पण आहे. त्यामुळे इकडं हवं का तिकडं हवं, विषय वेगळे काहीच नाही, तेच विषय आहेत. त्यामुळे त्यांच्याशिवाय नैसर्गिक मित्र असूच शकत नाही दुसरं कोणी. पण त्यांच्याशीच भांडून किंवा माझ्या विठ्ठलाचे बडवे, आजूबाजूचे बडवे असं म्हणून ते बाहेर पडले होते. आणि 20 वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या सोबतच ते आहेत. तेव्हा उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्षपद पण त्यांनीच जाहीर केलं होतं. सो हे सगळं जे राजकीय नाट्य तेव्हा घडलं आणि आता 20 वर्षानंतर त्यांच्यासोबत जाऊ घातले, तर काय वाटतंय? परिस्थितीचा रेटा असतो, परिस्थितीचा रेटा, कार्यकर्त्यांचा रेटा असतो, हा महत्त्वाचा आहे. बडवे 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. बरोबर आहे. ज्यावेळेला बाळासाहेब 95, 90, 95मध्ये ह्या सगळ्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रावर दौरे करत होते, त्यांच्यासोबत राज ठाकरे होते. हे बाळासाहेब कसं बोलतात, काय बोलतात, त्यांचे विचार करायची पद्धत कशी काय आहे. यानंतर शिवसेनेमध्ये बाळासाहेबांची वारसदार कोण, तर राज ठाकरेच, असं वातावरण संबंध निर्माण झालं होतं. आणि त्या दरम्यान 95ला सत्ता आली. सत्ता आल्यानंतर सत्ताबाहेरचे केंद्र जे रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात असलं तरी बाळासाहेबांच्या हाताच्या मागे राज ठाकरेंचा हात होता. त्यामुळे विरोधकांनी रमेशजींनी प्रकरण काढलं, त्यांना बाजूला व्हायला प्रयत्न केला, त्यातून ते बाहेर पडले. पण त्या प्रभावातून शिवसेनेपासून लांब झाले. आणि शिवसेनेचे इतर जे नेते मंडळी होते, ज्यांना ही दोन मंडळी म्हणजे राज आणि उद्धव, हे जे जय विजय शिवसेनेचे होते ना, ते जर पक्षाचा त्या दोघांनी ताबा घेतला तर मग आपलं कसं व्हायचं, असे जे शिवसेनेचे नेते होते वयस्कर, हे अस्वस्थ झाले. आणि त्यांनी मग उद्धव ठाकरेसारख्या संयमी, शांत अशा माणसाला जवळ केलं आणि राज ठाकरेंना टार्गेट करायला सुरुवात केली. दुर्दैवानं आज 20 वर्षानंतर ते जे वर्तुळ होतं, ते जे त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं बाळासाहेबांचं, ते आता राहिलेलं नाही. वय झालेले, थकलेले, 80च्या पुढची लोक आहेत किंवा काही निधनी पावलेले आहेत. त्यामुळे ते जे बडवे, ते बडवे आत्ता राहिलेले नाही. आणि जे होऊ घातले होते बडवे, ते सगळे बाहेरच पडले शिवसेनेमधून. आपण त्यांच्याबद्दल पण बोलणार आहोत. तर या सगळ्यात शिंदेंची गोची होणार आहे का? त्यांचं काय नेमकं म्हणजे काय होणार आहे? शिवसेना म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं मराठी माणसांसाठी बोलायला पाहिजे होतं ते कुठंच बोलताना दिसले नाहीत. त्यांचेच मंत्री ते GR काढतात. त्याच्यानंतर इथंच पुण्यामध्ये एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात. तर हे सगळ्याकडं तुम्ही कसं बघताय? याचं कारण बघा, तुम्हाला सांगतो, आता त्यांचं अस्तित्व काय आहे. शिवसेनेतून फुटल्यानंतर शिवसेनेला पर्याय द्यायचा. भारतीय जनता पक्षाला शिवसेना संपवायची. कारण हिंदुत्वाचा विचार करणारी जी मंडळी होती ती भारतीय जनता पक्ष देखील हिंदुत्व आहे, शिवसेना देखील हिंदुत्वाचा विचार करते. तुम्हाला मागं मी सांगितलं की हिंदुत्वाच्या विचारावर पहिला पाय कोणी घेतला किंवा निवडणूक कोणी लढवली असेल तर शिवसेनेने लढवली. आणि लोक हिंदुत्वावर मतं देतात हे त्यावेळेला शिवसेनेनं डॉक्टर प्रभूंच्या निवडणुकीमध्ये सिद्ध करून दाखवलं होतं. म्हणून भाजपने शिवसेनेची युती केली. मग हिंदुत्वाच्या एका मॅणामध्ये 2 तलवार कशा राहू शकतात? त्या राहू नये किंवा त्या ठेवायच्याच नाहीत. म्हणून भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षानं या प्रादेशिक पक्षांना कुरघोडी करायला सुरुवात केली. 14मध्ये तुम्ही बघितलं असेल की अगदी शेवटच्या फॉर्म भरायच्या 3 दिवस आधी युतीच तोडली त्यांनी आणि स्वतंत्र लढायला लावलं. त्यावेळेला देखील शिवसेनेनं घाईघाईने उमेदवार उभे केले आणि 63 आमदार निवडून आल्यानंतर पेच प्रसंग निर्माण झाला. बहुमत कोणालाच नव्हतं.
मग उद्धव ठाकरेंनी ताणून धरल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला, न मागता पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे उद्धव ठाकरेला नरमाई स्वीकारायला लागली तेव्हा. आणि मग धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव ही मंडळी मातोश्रीवर गेली आणि युती झाली. 19 पासून आपलं 14ला त्यासोबत निवडणूक सुरू झाली. 14 पासून 19 पर्यंत युती होती दोघांची, केंद्रामध्ये पण होती आणि राज्यात पण होती. असं असताना 2017च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका या त्यांनी लढवल्या, स्वतंत्र लढवल्या, युती तोडून मुंबईमध्ये. त्यावेळेला उद्धव ठाकरेंना क्लिक झालं की हे आपल्याला टिकू देणार नाहीत. त्यामुळे एकला चळवळ त्यांचं चालू होतं सगळं की नाही, ही युती आपल्याला नकोच आहे. आणि त्यावेळेला देखील 84 जागा शिवसेनेला मिळाल्या आणि 82 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. युती तुटल्यानंतर काँग्रेसला 31 जागा मिळाल्या, 36 जागा मिळाल्या त्यांना, 7 जागा ह्याला मनसेला मिळाल्या. परंतु स्पष्ट बहुमत होत नव्हतं. काँग्रेस सांगितलं आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलो, भारतीय जनता पक्षाला देणार नाही. असं म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं राज्य सरकारचं झालं त्याच पद्धतीने इथं झालं आणि भारतीय जनता पक्षाने सांगितलं नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही युती करतो. तेव्हापासून हे सुरू झालं. पण उद्धव ठाकरेंना तेव्हाच जाणीव झाली की आपल्याला हे ठेवणार नाहीत, आपल्याला संपवायचा प्रयत्न होणार. म्हणून 2019ला पण त्यांनी स्वतंत्र लढायचं ठरवलं होतं. परंतु अमित शहा हे मातोश्रीवर गेले आणि त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल आपल्याला माहीत नाही. पण उद्धव ठाकरे सांगतात की आम्हाला आपलं मुख्यमंत्रीपद द्यायचं होतं 2.5 वर्षाचं. त्याच्यावर त्यांचा वाद झाला. त्यांना ती युती तोडायचीच होती, तिने तोडली. ती काँग्रेसबरोबर गेले, सत्तेत बसले. बरोबर की नाही. हिंदुत्वाचा विचार, मगाशी तुम्हाला म्हटलं ना, हिंदुत्वाचा विचार दोन राहू शकत नाही. मनसेचा काय प्रकार आहे, तोच प्रकार आहे. मनसेचा विश्वासार्हता कमी झाली, त्याच पद्धतीने ती धरसोड वृत्ती सुरू झाली त्यांची. ती भूमिकेत भारतीय जनता पक्षाच्या मागे बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतरही त्यांच्याबद्दल सहानुभूती भारतीय जनता पक्षानं किंवा शिंदे सेनेनं दाखवलीच नाही. त्यांच्या मुलाचा पराभव दादरमध्ये झाला, माहीम मतदारसंघातून. हे त्यांचं शल्य खूप लागलं. म्हणजे भारतीय जनता पक्ष मनसे देखील ठेवणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना एकत्र येण्याची गरजच आहे आत्ता. अपरिहार्यता ज्याला म्हणतो ना, ती आहे. राजकीय अगतिकता, हो, अगतिकता पण आहे. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या भाषणामध्ये हे पण म्हटले की मग मराठीचं आहे, मग महानगरपालिकेचं नाही. तर हे तशा पद्धतीनं पुढे जाईल असं वाटतं. पुढचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचं आहे, मग महाराष्ट्राचं पण आहे, असंही त्यांनी सांगितलं. असंही म्हणले. पण ते आत्ता पुढे थोडंसं आपण सांगतो की महाराष्ट्रात या आघाडीनंतर एक वेगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आज बघा विरोधी पक्षाची काय अवस्था आहे. विरोधी पक्ष आहे का आज? नाही. काँग्रेसमध्ये कुठलं नेतृत्व आहे? काँग्रेसमध्ये ग्रासरूटला कार्यकर्ते आहेत का? राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचे काय नेते आहेत, कुठे कार्यकर्ते आहेत? नाहीत ना. मग ही जी पोकळी, विरोधी पक्षाची जी पोकळी, हे दोन भाऊ एकत्र येऊन जर लढले एकत्रितरित्या, तर ती विरोधी पक्षाची जागा त्यांच्याकडे राहू शकते. आणि ते दोघं एकत्र यावं किंवा तो विरोधी पक्ष म्हणून जिवंत असावा, हे भारतीय जनता पक्षाला अपेक्षित आहे ना. राहू दे ना, आमचा काही फरक नाही पडत त्यांना. पण काँग्रेस इथे यायला नको. काँग्रेसला हातपाय पसरायला चान्स मिळता कामा नये. म्हणजे तो राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांचे लचके कसे तोडायचे त्यांना भारतीय जनता पक्षाला सगळं माहिती आहे. राष्ट्रवादीत अजित पवार आपल्या बरोबरच आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो, ज्या वेळेला रवींद्र चव्हाण यांनी अध्यक्षपदाची सूत्र घेतली, त्यावेळेचं भाषण तुम्ही अगदी शांतपणे परत एकदा ऐका. मग 2029चा उल्लेख केला. त्याच्यामध्ये त्यांना मित्रपक्षानं संपवायचं. विरोधी पक्ष आता ते संपलेच, विरोधी पक्ष संपले असे त्यांची भूमिका आहे. मित्रपक्षानं देखील त्यांना संपवायचं. मित्रपक्ष म्हणजे कोण? तर शिंदे. मगाशी म्हटलं तसंच हिंदुत्वाचा विचार शिंदेचा आहे. तो चालणार आहे का आपला? आपलीच मतं, हिंदुत्वासाठीची मतं आहेत, ती शिंदेंना मिळत आहेत. एक वेळ अजित पवार आपल्याबरोबर असे ते चालू शकेल ना आपल्याला. अजित पवारमुळं फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची जी माणसं आहेत किंवा जी मतदार आहेत, ती मतं मिळू शकतात ना.
आणि अजित पवारांनी जाहीरपणे सांगितले माझा विचार आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे. हे शिंदे ज्या पद्धतीनं जय गुजरात म्हणण्याचं कारण ते त्यांचं, दुसरं काहीच नाही. समोरच्या ते हालचाली सुरूच झाल्यात त्यांच्या. तुम्ही बघा शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेचे जे आमदार निवडून आलेत ना, त्या प्रत्येक मतदारसंघातून जे 2 नंबरचे उमेदवार होते ना, त्यांना भाजपात घेण्यात आलं. त्यांना भाजप घ्यायला सुरुवात केलेली आहे. हे घेण्यापाठीमागं भूमिका काय त्यांची? पर्यायानं 100% भाजप महाराष्ट्रावर आपलीच सत्ता आली पाहिजे ही त्यांची भूमिका. त्या दृष्टिकोनातून त्यांचं ते शांतपणे खेळ खेळतात. आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे 24 तास निवडणुकीच्या राजकारणात असतात. निवडणुकीच्या राजकारण, सत्तेच्या राजकारणात मी म्हणतच नाही, त्यांना ते काय दुसरी दुय्यम गोष्ट आहे, पण निवडणुकीच्या राजकारणात ते असतात. सतत 24 तास त्यांच्या डोक्यामध्ये निवडणूक, दुसरं काहीच नसतं. तसं इतर पक्षामध्ये नाहीच ना. म्हणजे राज आणि उद्धव जरी एकत्र आले तर ते 24 तास राजकारणी नाहीत ना ते. माझा मुद्दा तोच होता की शिवसेनेचा मूळ DNA मी जेव्हापासून बघत आलोय, वाचत आलोय, की विरोधाचा एक DNA. हो. आज विरोधकांची स्पेस नाही आहे हे ओळखून हे 2 भाऊ एकत्र येत आहेत असं तुम्ही म्हणताय. पण गेल्या 20 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंची एक वेगळ्या पद्धतीचं शिवसेना इव्हॉल्व्ह होत गेली आहे. त्याचा एक वेगळा DNA तयार झालाय, मनसेचा एक वेगळा DNA तयार झालाय, आणि एकीकडे सत्तेत असलेल्या शिंदेचा शिवसेनेचा एक वेगळा DNA. सो हे सगळं बघताना जो मूळ शिवसेनेचा विरोधाचा DNA ही दोघं जण एकत्र येऊन खालपर्यंत होतच नाही. कारण काय माहिती का, आता त्या सगळ्या शिवसैनिकांनी किंवा मनसैनिकांनी हे भोगलंय खूप. लक्षात घ्या, या दोघांच्या एकत्र येण्यावर भारतीय जनता पक्ष लक्ष ठेवूनच आहे. हे जर खूप मोठ्या प्रमाणात वास्ट होत असेल तर त्यांच्याकडे सगळ्या तपास यंत्रणा हातातच आहेत, त्या सगळ्यांच्या मागे लागतील ते. परंतु आत्ता तुम्हाला सांगतो, आत्ता चित्र असं निर्माण होईल, ज्या ज्या शिंदे सेनेच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने शिरकाव केलेले ना, ते सगळे अस्वस्थ आहेत. आणि तिथं आमदारांच्या बरोबरचे 2 नंबरचे जे नेते आहेत ना, ते परत उद्धव ठाकरेकडे येतील. खालचं केडर म्हणतात. हो. पण हे सगळ्यात मूळ जिथं समजा एखादा दादरमधला मतदारसंघ आहे, वॉर्ड आहे, जिथं 5 वर्ष मनसैनिक एक आहे, तो इच्छुक आहे नगरसेवक म्हणून प्रयत्न करतोय, आणि एक शिवसैनिक आहे तो प्रयत्न करतोय. मग ह्या दोघांच्यात मी तुम्हाला नाही का सुरुवातीलाच म्हटलं, दोघांचे मतदार एकच आहेत, दोघांचे मतदारसंघ सारखेच आहेत. ती तडजोड कशी करणार? ज्या वेळेला युतीच्या चर्चा सुरू होतील ना, त्यावेळेला खरं स्पष्ट होईल. पण काही करून ते युती करतील असं मला तरी वाटतंय. याचं कारण असेल त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ते नाही आता एकत्र आले ना, संपलेच. म्हणजे नाही राहत मग कोणीच. तुम्ही बघा ना, आता 13 आमदारापासून आता एकही आमदार नाही. ही अधोगतीच म्हणायला पाहिजे ना. मग त्यांच्याकडे वक्तृत्व आहे, शैली आहे, भाषा प्रभुत्व आहे त्यांचं, क्राऊड पुलर आहेत ते. हे सगळं असताना देखील का मतं मिळत नाहीत? मग त्यांच्या सभा लाखापेक्षा कमी होतच नाहीत कधीच, तरी मतं मिळत नाहीत. पण घरामध्ये पुढच्या पिढीमध्ये हे कोण 1 नंबर कोण 2 नंबर ही सुरू होईल असं वाटतंय? साहजिक आहे ना. आता हे कसं आहे, 2 वेगळेच पक्ष आहेत. पक्ष काय विसर्जित झालेत का? नाही. पक्ष म्हणून ट्रीट होणार का कशा पक्ष म्हणून ट्रीट होणार ना, ते जागा वाटपात जाणार, पक्ष म्हणून ट्रीट होणार, दुसरं काहीच होऊ शकत नाही. आता देखील महाविकास आघाडीमध्ये सगळे पक्ष म्हणूनच ट्रीट झालेत ना. प्रत्येकाची आयडेंटिटी आहे ना, काय आहे ती. आता मला सांगा, भोंगा किंवा मुस्लिमांच्या विरोधामधलं जेवढं ॲग्रेसिव्ह राज ठाकरे बोलते तेवढं उद्धव ठाकरे बोलत नाहीत. उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे तो वेगळा आहे. ते आजही सांगतात की आमचं शेंडी जाणव्यांचं हिंदुत्व नाही. आजही सांगतात महाराष्ट्र धर्मामध्ये जे हिंदुत्व सांगितलेलं आहे ना, ते आमचं हिंदुत्व आहे. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे ज्या पद्धतीनं ब्राह्मण्यावर टीका करून हिंदूंमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये बदल कसे व्हायला पाहिजे, सुधारणा कशी व्हायला पाहिजे, असा आग्रही त्यांच्याकडे होतं. म्हणजे तुम्हाला 2 प्रसंग सांगतो. बाळासाहेबांनी देखील त्याच पद्धती होते. तुळजापूरच्या देवीच्या मंदिरात गेल्यानंतर अभिषेक केला, तिथं भोपे असतात, मग त्यांनी केळी घेतलं, देवीच्या अंगावर लावलं, लिंबू घेतलं, देवीच्या अंगावर लावलं, दही घेतलं, दही टाकलं, अभिषेक केला सगळा, आणि तो सगळा एकत्र करून बाळासाहेबांना द्यायला लागले. असे घ्या. हट म्हटलं, मी हे नाही घेणार आहे. हे काय म्हणले, इतकं चांगले केळी होते, इथे इतके चांगली दही होते,
त्याचा प्रसाद देण्याऐवजी तुम्ही असलं काहीतरी घाणट तुमच्या अंगातल्या घामा निथळत आहेत, त्या सगळ्या घामा त्याच्यामध्ये पडत आहेत. मी त्या मंदिरात होतो म्हणून मला जाणवलं. त्यात म्हटलं असले प्रसाद मी घेत नाही, माझी देवीची श्रद्धा आहे. तुमचं काय दे, तुम्हाला ते पाहिजे म्हणून तुम्ही घ्या, त्यांच्या नावावर तुम्हाला काय घ्यायचं, तर मला नाही घ्यायचं. झटकन बाळासाहेब निघून गेले. हे जे सुधारणावादी हिंदुत्व आहे ना, प्रबोधनकारी हिंदुत्व ज्याला म्हणतात ना उद्धव ठाकरे, ते हे प्रबोधन करेल. याच पद्धतीने राज ठाकरेंनी पण कुंभाच्या बाबतीत बोलले होते. हो, साहजिक आहे ना. तो जो विचार ना प्रबोधनकाराचाच विचार आहे ना. त्यांच्या DNA मध्ये प्रबोधनकार आहेत. मी तुम्हाला अजूनही सांगतो, मी प्रबोधनकार वाचलेत, मी त्यांचा चाहता आहे. तुम्ही एकदा वाचा प्रबोधनकार, म्हणजे तुम्ही सहन करू शकता. तुमच्या अंगाच्या हे होती इतकी कडक भाषा. आजपर्यंत कोणी, बाळासाहेब तर काही नाही, बाळासाहेबांचे लेखन त्यांच्यासमोर 10%च. त्यांचं कुठलंही पुस्तक घ्या, कुठलंही पुस्तक घ्या तुम्ही, त्यांच्या तुम्हाला अगदी चांगलं पाहिजे असेल ना, तर तुम्हाला माझी जीवनगाथा नावाचं पुस्तक आहे, त्यांचं आत्मचरित्र आहे. पण बारीक 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 किस्से आहेत सगळे. मोठं 500-600 पानाचं पुस्तक आहे, राज्यशासनाने प्रकाशित केलेलं आहे. छोटे छोटे किस्से आहेत त्यांच्या जीवनामधले. त्यांची आई कशी होती, त्यांची आजी कशी होती, म्हणजे सुधारणावादी काय आहे हे तिथून DNA त्यांचा. तो मला या सगळ्या याच्यात काँग्रेस म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतं मिळत आहेत आणि राज ठाकरेंना नाही. राज ठाकरे हिंदुत्वाचा चेहरा बनत आहेत. कालच्या भाषणामध्ये अगदी समर्थ रामदासांपासून हिंदुत्वापर्यंत सगळ्याच दोघांच्याही भाषणामध्ये उल्लेख झाला. अगदी प्रबोधनकारांच्याही हिंदुत्वाचा उल्लेख झाला. तर हे सगळं बघताना काँग्रेस आणि महाविकास आघाडी म्हणून हे पुढं जाईल का, त्याच्यामध्ये मनसे म्हणून येऊ शकते का? आता मुंबईचा फक्त जर विचार केला तुम्ही तर, हा मी मुंबईच्याच पॉईंट ऑफ व्ह्यू विचारतोय, कारण की तिथं काँग्रेसचा एक वोटर बेस दिसतो. हो आहे, पण आता राहिला नाही. आणि जो काँग्रेसचा बेस होता तो जास्त मॅक्झिमम मुस्लिम मतदारसंघामध्ये होता. परंतु त्या मुस्लिम मतदारसंघामधला कानोसा तुम्ही घेतलं तर लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचं जे चाललेलं आहे हिंदू मुस्लिम, याच्यातून आपल्या पाठीमागं कोण उभं राहू शकतं? काँग्रेस राहू शकत नाही, त्याची ताकदच नाही. उद्धव ठाकरे राहू शकतात. अजूनही मुस्लिम मतांमध्ये असा प्रकारचा प्रवाह आहे की उद्धव ठाकरेला आपलं मतं द्यायची मुंबईमधली. आज एक आमदार आहे मुस्लिम शिवसेनेचा, भारतीय जनता पक्षाचा एकही नाही. 3 नगरसेवक होते त्यांचे मुस्लिम मतदारसंघातून. पण जेव्हा राज ठाकरे एकत्र येतात तेव्हा ते होणार आहे का? होईल. त्याचं कारण आहे, राज ठाकरेचं स्वतंत्र पक्ष आहे, त्याचे मतदारसंघ वेगळे आहेत, त्यांचे मतदारसंघ वेगळे. जर दादर, परळ, भायखळा हा जो परिसर मराठी सोडला तर बाकीच्या मतदारसंघामध्ये बांद्र्यात तुम्ही काय करणार? अशा इतर मतदारसंघामध्ये जिथे मुस्लिम पॉप्युलेशन आहे तिथं मनसे येणारच नाही, प्रचारच नाही करणार. पण हे सगळं बघितल्यानंतर राज्य लेवलला पण राजकारण हो, मी तुम्हाला म्हणलं राज्य लेवलला विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका आत्ता पोकळी निर्माण झालेली, ती पोकळी हे घेऊ शकतात असं मला तरी वाटतं आज. कारण काय माहिती का, त्या तुम्ही सभेला मेळावा पाहिला का नाही TV वर मला माहिती नाही. किती उत्स्फूर्तपणा होता बाहेर, म्हणजे केवढी गर्दी होती, लोकांमध्ये पण तेवढं उत्सुकता निर्माण झालेली होती. आणि ती महाराष्ट्रभर आहे. लक्षात की नाही, जी नाराजी आहे, म्हणजे जी आश्वासनं निवडणुकीच्या काळात मिळाली ती पूर्ण झाली का? तर नाही झालेली. भावनेच्या भरामध्येच आता कसं आहे, निवडणूक आली की भारतीय जनता पक्षाला हिंदू मुस्लिम असं करावं लागतं. म्हणून पहिल्यांदा त्यांनी हिंदू मुस्लिमच केलं. कटेंगे तो बटेंगे बिटेंगे हे सगळंच केलं त्यांनी. त्याच्यानंतर काय केलं, मराठेतर म्हणजे धार्मिक वादावरनं जातीवादावर आणलं. आणि आज काय केलं, हिंदी भाषेची सक्ती करून मराठी विरुद्ध हिंदी असं चित्र निर्माण केलं. त्यामुळे परप्रांतीयांमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि मराठींमध्ये वेगळं निर्माण झालं. मराठी मतं ठरलेलीत, त्यात 5-6 भागीदार आहेत. शिवसेना आहे, मनसे आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, वंचित आहे परत त्याच्यामध्ये. पण परप्रांतीय जे आहेत मुंबईमध्ये ते प्रामुख्यानं सत्तेबरोबर जाणार आहेत. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात ना काँग्रेसबरोबर आहेत, ती सत्तेबरोबर जाणारी मंडळी. लक्षात आलं की नाही, ही परप्रांतीयमध्ये त्यांना माहिती भारतीय जनता पक्षालाच मतं द्यायची आपल्याला.
त्यामुळे आत्ता देखील जी काय रचना म्हणजे आशिष शेलार वगैरे करतायत ना, ती अशाच पद्धतीने करतायत. म्हणजे अगदी भाईंदरमय झालेला प्रकार अगदी पहलगामला नेऊन ठेवला त्यांनी. म्हणजे मराठी अमराठीला दुसरा अल्टरनेटिव्ह नॅरेटिव्ह म्हणून हिंदू मुस्लिमचा उभा केला जातो. पण महानगरपालिकेमध्ये हिंदू मुस्लिम चालत जाणार. बर. तिथं चालणारच नाही ना. आत्ता त्यांनी काय केलं, अगदी तुम्ही बघा नितेश राणे पण हिंदू मुस्लिमच करतात, लक्षात आले की नाही. पण ते परप्रांतीयच आहेत ना मुस्लिम पण. तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये तुम्ही कोल्हापूरचे आहात ना, कोल्हापूरमधला मुसलमान हा अस्खल मराठी तुमच्याशी बोलतो. हो. त्याचा पेहराव मराठी आहे. ग्रामीण भागात तर फेटा बांधलेला असतो, तो कळणार पण नाही तो मुसलमान आहे म्हणून. परंतु बाहेर राज्यातून जे आलेत ना, त्यांनी आपली ओळख वेगळी केली. आणि हे जे परप्रांतीय आहेत ते परप्रांतीयच आहेत. हिंदू मुस्लिम केले तरी तिकडेच जाणार आहेत ते, लक्षात आले की नाही. त्यामुळे तसा फरक नाही पडत काही. या सगळ्याकडे बघताना म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषणाचं विश्लेषण तुम्ही कसं करता एक भाग, कारण की त्यांनी पूर्ण राजकीय स्कोर सेटल केला. कारण की ह्यांचं भाषण बघितलं राज ठाकरेंचं तर ते मराठीच्या मुद्द्यावर जास्त होतं आणि हे राजकीय भाषण जास्त होतं असं म्हटलं गेलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं म्हणजे जेव्हा ती मुलाखत आली महेश मांजरेकरांच्या सोबतची राज ठाकरेंची, त्याच्यानंतर लगेच आम्ही एकत्र येऊ अशा पद्धतीनं काही बोलणं, मी तुम्हाला बातमीच देतो अशा पद्धतीनं, हे 2-1 महिन्यानंतर ज्या पद्धतीनं स्कोर सेटल करत गेलेत उद्धव ठाकरे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा. या दोघांमध्ये संवाद चालू होता, त्यांचा संवाद बंद नव्हतं तेव्हाही, लक्षात घ्या. कारण दोघांना जाणीवा झाल्या दोघांना की आपल्याला अस्तित्वासाठी काहीतरी करावं लागणार. अशा तुम्ही त्या भाषणाच्या मेळाव्याच्या भाषणाचा उल्लेख केला. विषय मुळात हा होता, मराठी विषयाचा होता. त्यामुळे राज ठाकरे हे मराठी विषयावर बोलले सगळंच. पण त्यांनी सरकारला पण, विरोधी पक्ष रस्त्यावर आम्ही आहे, तुम्ही सत्तेमध्ये आहात, आम्ही रस्त्यावर आहोत, कानाखाली वाजवलं जाईल, वाजलंच पाहिजे, हे जे सगळं होतं ना, ती त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी ते सांगितलं. विरोधी पक्षाला असताना देखील त्यांनी सांगितलं, सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या विरोधातही त्यांनी सांगितलं, त्यांची मैत्री असली तरी त्यांनी सांगितलेलं आहे. पण उद्धव ठाकरेंना विरोधी पक्ष म्हणून आपले अस्तित्व दाखवायला लागेल ना, नुसतं मराठी दाखवून चालणार नाही त्यांना, लक्षात घे नाही. शिवसेनेचा अजेंडा काय आहे, उद्धव ठाकरेचा अजेंडा काय, हे त्यांना दाखवायला लागेल ना. आणि ह्या सगळं करण्यामागे मराठीला कमी लेखणं हे आहे, हे त्यांनी बिंबवलं तिथे. त्यामुळे थोडा फरक तो जाणवणारच आहे तिथे. पण उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं म्हणजे म्हटलं जातं की 2014ला टाळीचा प्रयत्न झाला तेव्हा हात मागं घेतला, 17ला झाला, अगदी बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले तेव्हा हात परत घेतला. त्यामुळे एक इन्सिक्युरिटी होती मनसैनिकांमध्ये परत काही जाण्याची. पण ती सगळी आता 2 महिन्यात त्याला वेळ गेला आणि त्याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी परसेप्शनच्या गेममध्ये आघाडी घेतली असं म्हटलं जाते, त्याबद्दल काय. एक लक्षात घ्या, आता 2 पक्ष आहेत वेगळे. राज ठाकरेला गमवायचं काय, काहीच गमवायचं नाही. एक खासदार गमवायचा नाही, आमदार गमवायचा नाही, नगरसेवक कोणच नाही त्यांच्याकडे, त्यांना गमवायचं काय. पण उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार आहेत, 9 खासदार आहेत आणि नगरसेवक आहेत, त्यांची सत्ता होती, त्यांना विचार तर करावं लागेल ना. पण त्यांनी मागच्या दोन्ही वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर असताना कशासाठी मनसेला घेतील ते. मनसेलाच जागा बरोबर घ्यायचं म्हणजे आपल्याच जागा त्यांना देणं असं त्याचा अर्थ आहे ना, आपल्या जागा कमी करणं असंच त्याचा अर्थ होतो ना तो. कारण मतदारसंघ सारखेच आहेत दोघांचे, मतदार सारखेच आहेत दोघांचे, मग कशाला युती करतील. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे, सर्वांचा प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पक्ष 100% भाजप हे राहणार. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घ्यायची यासाठी साम दाम दंड भेद सगळे प्रकार ते अवलंबतील, काही सोडणार नाही. बघा तुम्ही आता वातावरण बघा, हिंदी पहिलीपासून सक्तीला विरोध केल्यानंतर दिल्लीतले नेते पण बडबडायला लागले, बोलायला लागले त्याच्या विरोधामध्ये. परंतु महाराष्ट्र असू द्या किंवा दक्षिणेकडची राज्य असू द्या, गुजरात असू द्या, पश्चिम आणि दक्षिणेतले राज्य जेवढा रेव्हेन्यू देतात त्याच्यावर उत्तर चाललंय हो, जिवंत आहे. तिथे काय आहे, गायपट्ट्यामध्ये काय आहे, तिथे इकडचा पैसा तुम्ही घेताय आणि तिकडे खर्च करताय त्यांच्यावर.
उद्या महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वायत्तता मागितली, महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकांना, त्याला आपण परमिट म्हणतो, परमिट लावलं तर काय अवस्था होईल? आज ती वेळ आलेली, स्वायत्ततेची वेळ आलेली. मुद्दा या सगळ्याकडे बघताना जिथून हे सगळं सुरू झालं मराठीचा मुद्दा, हो, आता इथून पुढं 6-1 महिन्यात इलेक्शन मुंबई महानगरपालिकेचे व्हायला हम्म. किंवा त्याहून जास्त डिसेंबर, होऊ शकतं. हा, पण हे 6 महिने तो मुद्दा टिकेल का? 6 महिने हे सगळे एकत्र नाही राहतील टिकणार, का? नाही टिकणार ना. याचं कारण बघा तुम्ही, हा जो टेम्पो आहे ना, तो कमी करायचा प्रयत्न सुरू झाला आता. नाही सांगा, तुम्ही तर काल बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र धर्म नावाचा पॉडकास्ट काढला. मी आधी का नाही काढलं? जर तुम्ही एवढी महाराष्ट्राची मराठीची महती कळत असेल, तुम्ही अगदी ज्ञानेश्वरापासून सगळं सांगत असाल तुम्ही तिथे मराठीची कौतुकं, मग मराठी सक्ती का केली तुम्ही? त्यांचे ते प्रयत्न होणारच सगळे. महाराष्ट्र धर्म नावाचा पॉडकास्ट करून उद्धव ठाकरेचा महाराष्ट्र धर्माचा जो मुद्दा आहे तो आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न त्याचा सगळं करणार ते. मी तुम्हाला माहिती म्हटलेलं, साम दाम दंड भेद सगळं करणार ते. सत्ता हातात आहे मुळात. मला सांगा, जरांगेसारख्या माणसाला त्यांनी संपवलं ना तिथे. काय ठेवलं त्यांनी? आता त्यांनी किती आंदोलन करू दे, त्यांनी पक्षाचे नेते उभे करून ठेवले त्यांच्या विरोधामध्ये. हे सगळ्याकडं अजूनही पत्ते ओपन होत जातील असं म्हटलं जातंय. हो, तर या सगळ्याच्या दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या समोर नेमकं आत्ता आव्हान एकजूट राहण्याचं आहे का आणखी कशाचं आहे? नाही, सर्वायवल आहेत ना दोघांचं ना. त्यासाठी काय करायला लागेल? त्यांनी ते पण आता कच्चे नाहीत होत. ही राजकारणामध्ये इतकी वर्ष काढली त्यांनी, तेही मुरलेले राजकारणामध्ये. पण भारतीय जनता पक्षाकडे जी संघटना आहे ना, ती त्रिस्तरीय आहे, बरोबर की नाही? एक तर संघाचं आहे, भारतीय जनता पक्ष आहे, आणि संघाच्या इतर संस्था आहेत. ह्या सगळ्या आहेत बरोबर ना त्यांच्या. तसं ह्यांचं नाही ना. यांच्याकडे कुठल्या इतर संस्था आहेत? पक्ष आहे की पक्ष, कार्यकर्ते आहेत की तेवढेच कार्यकर्ते. शिवसेनेच्या शाखा आहेत, त्या शाखाच आहेत. परंतु एक लक्षात घ्या, हे सगळे शिंदेकडे जे गेले ना माणसं, पण शिवसैनिक गेलेलं नाही ना. एकच उदाहरण सांगतो, 1.5-2 महिन्यापूर्वी गटप्रमुखांची बैठक झाली होती BKCला. 55,000 गटप्रमुख होते शिवसेनेचे. त्याच वेळेला उद्धव ठाकरेंनी ठरवलं की आपण काँग्रेसबरोबर साथ सोडून द्यायची, महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं नाही, आपण आपल्या पद्धतीने लढायचं. कारण कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण आता कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणजे काय? जे निवडणूक लढवू इच्छितात त्यांचा आग्रह ना. पण निवडणूक लढवल्याशिवाय मतं किती पडत आहेत हे समजून येत नाही. कार्यकर्ते पोहोचू शकत नाहीत मतदारांपर्यंत. त्यामुळे हेच सगळं करायला लागणार त्यांना. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वासाठी ते एकत्र येणार, लढणारच नाही असं नाही. कमकुवत राहतील. पूर्वी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष होता की नाही, कमकुवत होता की नाही, पण जशी ती सत्ता हातात येत गेली तसं ते पसरत गेले. मिळून तर 2014ला सत्तेत असताना 2000 सालीच 1995 नंतर कल्याण डोंबिवलीची निवडणूक होती महानगरपालिकेची. त्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं होतं 100% भाजप. म्हणजे युती असताना, इकडे तिकडे सगळीकडे युती असताना, केंद्रात राज्यात असताना देखील मुंडेंनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या डोक्यात तेव्हापासून येते 100% भाजप, काही केलं तरी घ्यायचे. कारण संघाचं कार्यालय महाराष्ट्रात आहे, मुख्यालय. 95 वर्षे प्रयत्न करूनही त्यांना ते गाठता आलं नाही. अण्णा हजारे यांच्यामुळे ते झालं. अण्णा हजारे ज्या ज्या भ्रष्टाचारासाठी उपोषणाला बसले त्यातला एकही भ्रष्टाचार सिद्ध झाला नाही, बरोबर की नाही? ज्या माणसानं ते आरोप केले होते, विनोद राय, हे त्यावेळेला त्याचे अध्यक्ष होते, त्यांनी असं सांगितलं, जर 2G स्पेक्ट्रम लिलाव केला असता तर एवढे पैसे मिळाले असते. एवढ्या एका वाक्यावर हे सगळं वातावरण पेटलं. आज काय झालं त्याचं? विनोद राय छानपैकी सरकारी पदं उपभोगतायत व्यवस्थितपणे. अण्णा हजारे शांत झोपून आहेत. वातावरण केवढं बदललं आहे मला सांगा ना, किती फरक पडलेला आहे आता.
मुंबईतलं वातावरण बदललंय कालच्या मेळाव्यानं असं वाटतं तुम्हाला? निश्चित बदललेलं आहे. मी तुम्हाला मुंबईतलं महाराष्ट्रातलं झालं तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला तुम्हाला जी पोकळी निर्माण झाली विरोधी पक्षाची, ती जर हे दोघं एकत्र येऊन जर सामोरे गेले ना तर ती पोकळी भरून निघू शकते. राजकारणात खूप गोष्टी अजूनही घडायच्यात हो, असं खूप घडायच्यात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की या आगामी काळामध्ये 29 पर्यंत जे आहे ना खूप मोठ्या घडामोडी होतील. बर. कारण अमित शहानी सांगितलेलं आहे त्याच वेळेला की स्वबळावर लढायचं. त्यावेळी मगाशी तुम्हाला सांगितलं शिंदेची सेना कशी संपवायची, त्यांना ती संपवणार आहेत ते, नाही असं नाही. म्हणून हे ठेवतील, अजित पवार जे आहेत ना ऑप्शनल ठेवतील, कारण ती मतं त्यांना हवीत. फुले शाहू आंबेडकर हे यांना काढून टाकायचं तिथे. आणि महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आपल्याकडे आली पाहिजे, यासाठीच ते प्रयत्न करणार. मग विरोधी पक्षांकडे राहिला काय मला सांगा. शिवसेनेच्या स्थापनेपासून अगदी 95 पर्यंत बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि मार्मिक याच्यावर कडाडून टीका करणारे जे डावी मंडळी होती किंवा समाजवादी मंडळी होती, ती आज शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरेबरोबर व्यासपीठावर होते. तो एक मुद्दा आहे. प्रकाश रेड्डी, त्यांचे आई वडील हे संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या लढ्यामधले एक, तारा रेड्डी आणि के एल रेड्डी, त्यांचे प्रकाश रेड्डी. त्यांच्यात ह्याला पहिला खून कृष्णा देसाईचा झाला, ते कॉम्रेडच होते ना, आमदार होते कॉम्रेड. ही मंडळी व्यासपीठावर एकत्र येऊ शकतात, कारण त्यांना आत्ता असं आहे की ती पोकळी विरोधी पक्षाची ती हेच भरून काढू शकतात. यांच्याकडेच ग्रासरूटपर्यंत कार्यकर्ते आहेत, म्हणून ते प्रयत्न करतात. कॉम्रेड ते हे पण होते शेतकरी संघटनेचे जयंत पाटील, ते पण होते. शेकापचे होते, नवले होते. तुर्तास तरी आत्ता आपण इथंच थांबूयात, कारण की ही राजकारणाची घडाओढ चढाओढ रोज बदलत जाणार आहे. जेव्हा जेव्हा अशी एक मोठी घडामोड घडेल तेव्हा तुम्ही आम्हाला वेळ द्याव्यात अशी विनंती. तुर्तास तरी इथंच थांबूयात, कारण की शिवसेना ही फॅक्टर ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होतीये, मनसे आणि शिवसेनेची युती ही एक महाराष्ट्रातली एक वेगळं पाऊल आहे असं म्हटलं जातं. त्याच दृष्टिकोनातून आज आपण चर्चा केली. मी तुम्हाला तेच सांगतो, महाराष्ट्रामध्ये नवीन जे आहे ना 29 पर्यंत वातावरण जे आहे ना, हे सतत काही ना काही घडामोडी होणार आहे. इकडनं तिकडं, तिकडनं इकडं, हे होणारच आहे. पॉलिटिकल इक्विलिब्रियम. अहो मला सांगा, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आम्ही घेतली असं सांगताना जय गुजरात कशाला म्हणायचं, काय गरज नव्हती ना. त्याचे बायफर्केशन काय होतील याचा तरी त्यांनी विचार करायला पाहिजे होता, तोही त्यांनी केलेला नाही. त्यामुळे अशा ज्या घडामोडी आहेत ना त्या होणारच आहेत. आता हिंदीचा विषय झाला ना, संजय शिरसाट जे प्रवक्ते आहेत ते म्हणतात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. त्यांना ते तरी माहिती आहे का हो, ही राजभाषा आहे, राष्ट्रभाषा नाहीच ना. 1967 साली इंदिरा गांधींनी संसदेमध्ये हा विषय आणला आणि त्यावेळेला द्विभाषा सूत्री वापरली. तुम्हाला ज्या 2 भाषा आहेत त्या तुम्ही घ्या. मग दक्षिणकडची राज्य आहेत त्यांनी इंग्रजी आणि त्यांची मातृभाषा या 2 भाषा चालवल्या. हिंदीवाल्यांना दुसरी भाषाच नाही ना उत्तरेकडे, परंतु दिल्लीच्या राजकारणावर त्यांचं प्राबल्य आहे. त्यामुळे हिंदीचा दबाव प्रत्येकाला वाढतच गेलेला आहे. आता तर आणखीन वाढणार आहे, कारण आता मतदारसंघाची पुनर्रचना करायची. आता जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना करणार आहे. 800 मतदारसंघ होणार आहे. त्यावेळेला दक्षिणकडची राज्य कमी होतील, सीट्स कमी होतील त्या राज्यातून, आणि उत्तरेकडची वाढतील. म्हणजे हिंदी भाषिकांचंच प्रभुत्व होणार. त्यामुळे खाली दक्षिणेकडची जी राज्य आहेत ती अस्वस्थ आहेत आत्ता. त्यामुळे पुनर्रचनेला त्यांचा विरोध आत्ता सुरू झाला. नाही झालं तर मी तुम्हाला अजून सांगतो, स्वायत्तता मागायच्या पाठीमागे सगळे लागतील. तामिळनाडू आत्ता मागतेच आहे, आंध्र मागत नाही आहे, पण इनडायरेक्टली ते सांगतायत भाषा, कारण त्यांची फिल्म इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हो, आणि ती ट्रान्सलेट करून हिंदीमध्ये जात आहेत. त्यामुळे त्यांचा जास्त विरोध होत नाही आहे. पण हे स्वायत्ततेची मागणी सगळीकडनंच होणार. उद्या महाराष्ट्रातून जरी झाली तरी काही आश्चर्य वाटायचं कारण नाही. राजकारण उलगडत जाईल तसं आपण निश्चित बोलू. हो, तुर्तास तरी इथंच थांबू. खूप खूप धन्यवाद. हो, पॉलिटिक्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.